मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडे आणि 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम म्हणजे बाबळीवाणी उतरल्या. कोणी उठायचं 2 खोल्या बांधायच्या घ्या गाडी काढा शाळा. लोकांनी पोरं कुठून आणायची? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उता आला कुठून आणायची पोरं? बरं पोरं होतील कशी काय लोकांना? ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही आणि जी बायका करायच्या मूड मध्ये येताना तुम्ही बायका देती नाही. लोक काय करणार? रेंज गेली काहींची, रेंज पाहुणे जाईल. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. काय एम काय एम ए बी कोण खात? हे एम ए फिर नीट आहे का? हे एम ए फिर हे एम ए फिर मोबाईल बीएड जुनियर के दिन सीनियर के दिन हायर के दिन लोअर के दिन एमबीए डीएड आणि बीएड आणि आर्ट आणि कॉमर्स सायन्स आणि वाणिज्य टेकन बी टेकन डेअरी डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि एमपीएससी नेट आणि सेटर फार्मसी नाही सिटी ॲग्री डेअरी डिप्लोमा आणि एमबीए बीएड हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. आणि या जगातले पहिले सुशिक्षित संत आणि त्यातल्या त्यात नंबर 1 ज्ञानोबा आहे सुशिक्षित संत. रिटायर झाले काही पास आहेत आणि पाठ होईना. कंपनी लुटली 58 वर्ष आणि मग रिटायर झाला का आला आमच्या बोकांडी अरे लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळात पण पाजरणार नाही, कीर्तनकार मरतील पण जनता सुधारणार नाही. ओवी ओवी हो 13व्या अध्यायात ओवी लाटणे जायचा न लवे आणि पाथरू न द्रवे. लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाजरणार नाही. महाराज लोक मेले, इंद्री करायला लागला धक्क्याला. लोक जशीच्या मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती लखपती असा संतांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर आतून कधी गोड होऊ शकत नाही. तुम्ही किती धनवान असा आई बापाचा आशीर्वाद आणि संतांची कृपा झाल्याशिवाय तुम्ही समाधानी होऊ शकत नाही. पैसा हा विषय गौण आहे, तो काय गौण आहे त्यात काय एवढं विशेष नाही. तो प्रारब्ध आहे, ते प्रारब्ध आहे. पैसा असणं हे प्रारब्ध आहे. ते काय काहींना मोजता येईल, काहींना पाहायला मिळालं, काही दुसरे तर पाहून मेले. हे प्रारब्ध आहे, असं नाही. तो प्रारब्धाचा भाग आहे. तो कोणाला मिळेल नाही तर कोणाला मिळेल. एका बापाला 3 पोरं जन्माला आली, लंका एकट्याला मिळाली फुटला म्हणून. आणि फुटल्याशिवाय कधीही माणूस स्थिर होती नाही. हवा पाहून फुटलं पाहिजे. मोसम पाहायचं आणि फुटायचं हे असं नाही. लंका बिभीषणालाही मिळाली पण लंका बिभीषणाला मिळाली पण जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. रावणानं बायको पळवली पण जे मिळवायचं ते मिळवलं. मोक्ष मिळवलं. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, तुम्ही घमेंड कशाची करा, जिरती एवढं ध्यानात ठेवा. आज घरी जाताना म्हणतच जायचं जिरती. गायकाची वादकाची माझी महाराज लोकांची जिरतीच. आतापर्यंत न जिरलेला कोण आहे मला सांगा. ज्या ज्या सुरांनी सासू सासऱ्यांचा छळ केलाय त्यांची इतकी जिरली 1.5 महिना अगोदर विचारती यंदा प्रस्थान कवा आहे, यंदा जायचे दिंडीत. दिंडीत निघाली माहिती तू काय धार्मिक आहे भामटी तू. पण पाया पडून सांगतो जिरतेच. एक वाक्य सांगा, देवाने स्वतःचा बाप सोडला नाही, आपल्याला काल सोडेल. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि फटफडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मेलाय. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर तळतळून मेलाय
आणि फडफडणारा पक्षी आहे जटायू स्वतःच्या मांडीवर मेलाय, स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि बायको पळवणारा त्याच्या जवळ मेलाय. बाप सोडला नाही देवाने. बाप जरा आई बापाचे हालबिल करणारे दारुडे बिरुडे बेवडे नीट ऐका जरा. नुसते सत्य करून जग सुधारत तुम्हाला कोणी सांगितलं? सत्य करणे म्हणजे आम्हाला श्रीमंत करणे, तुमचे कटआउट काढून गेले. प्रॉफिट काय? काय फायदा काय तुम्हाला? ऐका नीट. देवाने स्वतःचा बाप सोडला नाही, जाऊ द्या स्वतःची आई सुद्धा सोडली नाही. 8 मुलं जन्माला घातले पण एकही मुलगा स्तनातलं दूध प्याला नाही. 8 मुलं. 7वा योग मायेनं नेला, 6 भावानं मारली, 7वा योग मायेनं नेला, 8वा पठ्ठ्या जन्माला आला, तो सुद्धा टुपलीत बसून दुसरीचं दूध प्यायला गेला. म्हणजे हिला 8 मुलं झाली, एकही पोरगं दूध प्यायलं नाही. आणि जिनं जन्म घातला नाही तिचं स्तन इतकं भाग्यवान, जगाच्या बापाचं तोंड त्या स्तनाला लागलं. स्तन जगातलं सगळ्यात भाग्यवान स्तन का त्या स्तनाला कृष्णाचं तोंड लागलं. आणि ती सगळ्यात भाग्यवान मांडी का त्या मांडीवर गोपाळ कृष्ण खेळला. आणि या जगातला सगळ्यात मोठा भाग्यवान पाय जिजाबाईचा का तो देवाने हातात धरला. कर्माला सोडित नाही देव. पण समजतो म्हणजे काय होतं भाऊ? काय होत नाही, होत काहीच नाही, पण जिरती. सुनबाईला 3रा महिना लागला, नवीन आली 3रा महिना लागला. डिसेंबरला लग्न झालं, मार्चला 3रा महिना लागला. सोनोग्राफी केली, ती लाईट बंद करा ती कॅमेऱ्याची. तिचं डोळा घाली तिथे. हा 3रा महिना लागला, चेक केली. लय भारी काय का बरं का. डॉक्टरनं काय सांगायचं ते सांगितलं. म्हणजे मुलगा आहे की मुलगी काय. तुम्ही आता त्या स्त्रीला काम कमी सांगायला लागली का जास्त? कमी. वजे उचलायचे नाही, भांडे घासायचे नाही, लिफ्टनं जायचं, जिन्यानं जायचं आणि भारीतलं खायचं. असं व्हायचं का नाही. पिठलं भात अशा किरकोळ गोष्टी खायच्या नाही. आमलेट, हा रसा, मटण. कारण येणारा वीर धर्मवीर आला पाहिजे. खायचं. डोहाळे अख्ख्या कॉलनीला जेवण घातलं. मग की इतकी बाई सजवली. डोहाळ्याला नवरी सजित्या सजवली, डोहाळे झाले. तिला बाळ बोट दुखायला लागलं, दवाखान्यात नेलं. बाळ आडवं आलं, 16 टाके पडले. बाळ बाहेर आलं, 61,000 रुपये बिल झालं. सावध राहा. त्या घरात मांजर होती. मांजर तिची सोनोग्राफी झाली नाही. तिचे डोळे जेवण झालं का? तिला 4 पोरं झाली. तिला 61,000 घालून तिला रुपया खर्च नाही. 4. मग दोघात देखणं कोणचं? त्याचं कारण सांगत मग. मांजरीच्या जिभेमध्ये इतकी ताकद आहे. पिलू जर जन्माला आलं आणि तिनं जर ते जिभेने चाटलं तर किती भारी कामातल्या माणसाला त्या पिलावरून हात फिरावं असं वाटतं. इतकं सुंदर पिलू दिसतं. 10 वर्षापूर्वी पांढऱ्या पेशी हा रोग होता का? नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? तुम्ही बारीक अभ्यास करा. 3 शब्द सांगतो एज्युकेटेड लोकांना. सायन्स इज ए सायन्स, गॉड इज ए गॉड अँड नेचर इज ए नेचर. शास्त्र ते शास्त्र, निसर्ग तो निसर्ग आणि देव तो देव. तिथून तुम्ही डोकं लावायचं नाही. तुम्ही आंब्याच्या जाती शोधू शकता पण त्याला सीझन सोडून आंबे आणू शकत नाही. जाती शोधायला लागेल तेवढ्या. मान ना जानेवारीत आंबे. तुला विद्वान आहे ना. नाही, त्याला योग्य काळ आल्याशिवाय देव आपली परमिशन त्याला देत नाही. मग मार्च फेब्रुवारी मध्ये थोडा बहर येणार, मार्च मध्ये बहर येणार, एप्रिलच्या एंड पर्यंत आंबा, मार्च एंडलाच आंबा. तुम्ही हाय फाय क्वालिटी करू शकता. डॉक्टर सोनोग्राफीनं बाळ पोरगा का पोरगी सांगू शकतं पण तो आईच्या स्तनात दूध तयार करू शकत नाही. गॉड इज ए गॉड अँड नेचर इज ए नेचर. कालपासून सूर्य मोठा झाला, दिवस मोठा झाला, रात्र
छोटी झाली. आता इथं तुम्ही किती पुस्तकं चाळली आणि शास्त्राबद्दल, शूरपुरुषांबद्दल आणि देवाबद्दल वादाचे मुंडे मांडण्यापेक्षा ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या लेव्हलने राहावं. देवाबद्दल, संतांबद्दल, महापुरुषांबद्दल, युगपुरुषांबद्दल तुमची अक्कल तुम्ही वापरण्यापेक्षा हाय त्यांचं चरित्र वाचावा, नाही पटलं तर गप बसावा, पण समाजातल्या माणसांचं संतुलन बिघडू नये. समाजानं नक्की ऐकायचं तरी काय काय. मागच्या महिन्यात 8 दिवस सावरकर, या आठवड्यात उठलं पुस्तक. लोकांनी नक्की काय करायचं. तुम्ही ते पुस्तक लिहू नये या मताचे आम्ही नाही, लोकांनी वाचू नये या मताचे आम्ही नाही. आम्ही ह्या मताचे आहोत का उपाधिग्रस्त समाजाला कुठेतरी शांत मनाने जगू द्या, त्याला वाया घालू नका, त्याला जगू द्या. आज प्रत्येक माणूस उपाधीने ग्रासलेला आहे. प्रत्येक माणसाला, आम्हाला उपाधी आहे, तुम्हाला उपाधी, कोणाला उपाधी नाही. आज आमची माऊली बिचारी सकाळी लवकर उठली तरी नवऱ्याचा डबा करण्याचे, मुलाचा डबा करण्याचे, पगार कमी आहे, भागत नाही, ऍडजस्टमेंट करण्याचे. आज प्रत्येक तरुण पोरगा नोकरी लागलाय, पेमेंट नाही, आहे ते पेमेंट मध्ये भागत नाही. प्रत्येक माणूस असा उपाधी करत आहे. त्याला कुठंतरी संध्याकाळी निवांत घरी आलो 10 मिनिटं गादीवर पडून झोपू द्या. हे तुमचे पुस्तकं पेटवान, टपऱ्या पेटवान, ह्या गोष्टी लोकांपर्यंत येऊ देऊ नका. आणि ही मंडळी विचित्र, ही पेपरवाली, ही कॅमेरेवाली, हे आता 2 तास कीर्तन नेणार आता, पण अख्खं युट्यूबला नाही टाकणार. नाही, माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकणार, आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी. आणि सगळ्यात जास्त प्रचार हीच मंडळी करते. या काही गोष्टी आहे ना महाराज, त्या समाजापर्यंत यायला नको आहेत. काय मध्ये तुम्ही आहे ना तुमचा प्रश्न, तुम्ही लेखक, पुस्तक. आता हा कालचा मुद्दा सोडा. अभ्यासक्रम मंडळामध्ये समजा एखादा मुद्दा पुस्तकात गेला, आता याला जबाबदार कोण आहे? पाठ्यपुस्तक मंडळ म्हणजे निर्मिती मंडळ आणि अभ्यासक्रम मंडळ. मग या गोष्टी गावात यायची गरज काय? तुम्ही प्रिंटिंग करून पुस्तक विद्यार्थ्यांना वाटण्यापूर्वी एका तज्ञ माणसानं ते पुस्तक वाचून पाहावं, त्यातल्या त्रुटी बाजूला कराव्या. जर असेल तिथं तर त्याला तिथं स्टॉप द्यावा, तो मुद्दा काढून टाकावा. योग्य जून मध्ये पुस्तकं तुम्ही शाळेच्या ताब्यात देऊन टाका. शाळेत यायचं, गुरुजीनं शिकवायचं, मग 2 दिवस शाळा बंद ठेवायची. मग तुम्ही पुस्तकं लोक बिघडाय छापित्या का सुधराय छापित्या? गावातलं एक तर महाराज, शांती नावाची गोष्ट कोणाच्या घरात राहिली नाही. आज प्रत्येक माणसाला गरज आहे कशाची? अरे त्याला कुठंतरी बायका पोरांमध्ये संध्याकाळी कामावरून येऊन बसू द्या. बिचारा कामावरून आला, त्याची पोरगी शाळेत गेली, ती पप्पाची वाट पाहत होती. बिचारा पोरगा त्याचा रस्त्याचा उभा होता, गेला त्या भेटला. थोड्या वेळा लगेच म्हणले चला मोर्चे पुस्तक पेटवायचे. तो म्हणला अरे काय हा विनोद आहे. समाजाला जगू द्या जरा नीट. आणि काही जरी झालं ना महाराज, शिवाजी महाराज ते शिवाजी महाराज, तुकाराम महाराज ते तुकाराम महाराज, तिथं आपणही लई लोड घ्यायचं काय काम नाही हो. तुकाराम महाराज आपला बाप आहे, बस मिटलं विषय. आता एखादा येडं जर म्हणलं तुकारामाचा खून झाला, आम्ही ठरू ना. तू पिस्तुल्या कोण आम्हाला सांगणार? तुला तुझी बायको घाबरा, तू आमच्या तुकारामाचं चरित्र काढ, मर ना तिकडं, उलट ना. तुला काय करायचं? आम्ही ठरू ना. तुकाराम महाराज आमचा बाप आहे, ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे, आम्ही काही करू. तुला तकलीफ, आणि तुला काय वांग कळत तुकाराम? तू फक्त फोकसला नव्हता म्हणून फोकसला यासाठी तू हे नाटक करीतो. फार पडलो होतो कोपऱ्यात, मग लगेच हे पेपरवाल्यानी मीडियावाल्यानी उचलून धरायचं, निषेध पेटवा पुतळे. मग त्याची झाली लाल. ते म्हणते एकाच वाक्यात पण फोकस काय गाजर कळा तर तुला फोकस. तू किती फोकस केला तर तुकाराम होतो का? मला एका येड्यानं परदिवशी प्रश्न विचारला, म्हणला महाराज नुसते पैसेच कमी तर कीर्तनकार लोक, एवढ्या संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारांना का चालू नाही? त्याला मी म्हणलं तुला बाकीचे बॉसी काय करायचं? तुला मी एकटा बाद झालो. तुला मी इथं कीर्तनात भिंत चालून दाखवतो, स्टेट सगळा घ्यायला फिरून दाखवतो, पण तू फक्त वाघ बसून ये ना. तुला अक्कल आहे काही? भिंत कधी चालत? चड्डीला चैन नाही, भिंत चालवायला निघला. तू चालला कुठं इकडं? तिकडे मिवणीला मॅसेज टाकन का पहा चालला का नाही? तुला नाही
गाथा तो गाथा ज्ञानेश्वरी ती. माणसांना शिवाजी महाराज कळायची काय किंमत आहे. तू कुत्रे वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळले होते, माणसाने काला कौतुक करावं. शिवाजी महाराज किती श्रेष्ठ होते कोणाला कळलं होतं. वाघ्या नावाच्या कुत्र्याला. तुकाराम महाराज किती मोठे होते दगडाला कळलं होतं. सुशिक्षितांच्या मेंदूला काय ताण द्यायचं काम आहे, काय डोक्याला खोराक करायचं काम आहे. गाथा किती श्रेष्ठ आहे हा कोणाला कळला, दगडाला कळला. माऊली किती श्रेष्ठ हे निर्जीव भिंतीला कळलं. तुमच्या मूर्ख बोलण्याला काय किंमत आहे. इकडून तरी हवा द्यायची सोडून द्यायची लोकांना दिला. मालिक म्हणे 108च का, आम्ही 908 घालू, तुला रुतती का. कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडक बांधील, तुला करायचं काय. पावलाटपणाचे प्रश्न. फक्त समाजामधली अस्थिरता बिघडून द्यायची काय मदत. एक तर कुठंतरी लोक बिचारे हॉटेलमध्ये बसून एकत्र गप्पा मारायला लागले, कुठंतरी लोक चालताना एकमेकाला राम राम घालायला लागले, कुठंतरी माणसं थोडी जवळ यायला लागली ना बोंग्या करून द्यायचं. कळत काय वांग नाही. आणि लोकांनी म्हणतो डिरिंग केली, काय गाजरे डिरिंग केली. त्याच्यात बायकोन त्याला 3 वेळा लाईट बंद करून हाणली. ते बघ आता नाही गॉड इज ए गॉड आणि सायन्स इज ए. म्हणजे काही कोणी बोलायचं सायन्स इज ए, जसं काय नाही सायन्स इज ए सायन्स. पण तुम्ही किती कॅसलला मेकअप केला मग काय ओरिजिनल आहेत का. अहो नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. नैसर्गिक ते नैसर्गिक. उगाच आपलं काही बावळाट सगळं जग सुधारलं जग गपचिप राहाय. किती सुधरू दे लोक अजून तोंडालाच खातात. तुम्ही तर उद्या असं शक्य घ्याल सूर्यावर का संक्रांतीपासून सूर्य 52 मिनिटे उशिरा का उगतो. वर जाय सूर्याची गाठ घे, तिथं किलोमीटर मोड आणि मग छाप पुस्तक बावळाटा. तुम्ही तर उद्या निसर्गालाही तसंच कराल. आंब्याची मुळी खोल किती जाती, तितकंच पाणी का वडीती. अहो ज्या श्रद्धा आहेत समाजाच्या त्या टिकल्या पाहिजे, त्या तोडण्याचा प्रयत्न करू नये. काय माझं 10 लाख लोकांची तुकोबारावर श्रद्धा आहे. न निरोप सांगता सोहळ्याला हजर आहे. तिथं तुम्ही डोकं लावायचं काही. निसर्ग तो निसर्ग, देव तो देव, संत ते संत. पुन्हा डोकं लावायचं नाही. पहिला म्हणतात 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, नैसर्गिक संपत्ती. 1 दिवस धोका देणार. काय मत आहे तुमचं. मानव निर्मित नाही ती. पाणी लाख पाणी असू द्या, खडकवासला भरू द्या, नाही तर उजनी भरू द्या, नाही तर गावात पाणी बसू द्या, काही होऊ द्या, पण नैसर्गिक संपत्ती आहे. हे भिताडींवर लिहू नका रे. तुम्ही पाणी वाचवा, भीती वाचवा, पुरी वाचवा, धरणं बांधा. हे भिताडांवर लिहू नका, माणसांच्या मनात लिहून घाला. भीतीवर लिहून काय करतो. 80 एक वाक्य समजा 40% कामं सरकारने करायची असतात आणि 60% कामं जनतेनं करायची असतात. सगळं सरकारनं करायचं. मग तू काय करतो. असं चालतं का. हागणदारी मुक्त कोणी राबवलं पाहिजे. समाजाने. बेटी बचाव समाजाने. स्वच्छता अभियान समज. या गोष्टी समाजाच्या आहे ना. आता बाईला सरकारनं सांगायचं का तुम्ही फरशी पुसून घे. तुला समजत नाही का. तू काही काम करते का घरात. हा बिचारा येऊन पाणी भरतोय, कामावरून आलं तरी आहे का त्याला आराम. वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ, पण बिबट्या झाला बिबट्या. हे तुम्हाला हा विनोद नाही मारा. घराची स्वच्छता आणि अंगणाची स्वच्छता प्रत्येक व्यक्तीनं ठेवली तर स्वच्छता अभियान यशस्वी. प्रत्येक व्यक्तीनं बायको चेक करून आले ते नाही. हो द्या ना मुलं, हो द्या. आणि बायको चेक करणारी मंडळी सुशिक्षितच आहे. अडाणी माणसं पोरं व्हायला घाबरत नाही. ते म्हणतात पांडुरंगाचा प्रसाद आहे. आता हे रस्त्याच्या कडेला भिकारी भिकारी राहत्या झोपल्या माणूस मस्त इथे नाही काही काही पोर. एक कडावर, एक पोटात, एक मांडीवर, एक डोक्यावर भीक मागून खात्यात. पण पोर इथं कुटीचा बांगला उडफाट्या बावलीस. एकच पोरगी परीक्षेला गेली, ती आलीच नाही. मग ती का निकालच घेऊन येते का काय करते. काय
नैसर्गिक तो नैसर्गिक या गोष्टी मानवानं केल्या पाहिजे, सरकारनं करायच्या नाही. एक, पाणी जपून वापरा. दोन, हा विनोद आहे. दोन, वीज जपून वापरा. एक दिवस हे संकट येणार, आज नाही उद्या नाही पण येणार, कारण सगळं क्षेत्र आता कशावर अवलंबून आले? विजेवर. तुमच्या माझ्या घरातली ईच अँड एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन लाईट. फ्रीज, फॅन, चार्जर सगळं कशावर आहे आपलं? त्याला कंट्रोल करा. कंट्रोल करा याचा अर्थ कमी व्होल्टेजचे बल्ब वापरा, जास्त दिवस टिकतील असे वापरा, आणि अनावश्यक वस्तीच्या वेळेस ती लाईट वापरू नका. 3 रगा घेतो फॅन लावून झोपतो. माहिती तू कोणत्या ऋतूतला प्राणी आहे बा? ती अंगावर 3 रगा फॅन लावून बाप्या, म्हणजे राष्ट्रगीत पाठ नाही, झेंडा जवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. हा विनोद नाहीये, हे मुद्दे काळाची. पाणी जपूनच वापरलं पाहिजे. एक दिवस निसर्ग कोपला, आणि तुम्हाला माहिती म्हणून माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव आहे, यावर्षी जे आपल्याला भरपूर पाऊस झाला ना, हा पावसाळ्यात नाही झाला, हा अतिवृष्टीचा झालाय. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कुठे पाऊस झाला नाही. माऊलीच्या सोहळ्यावरून लोक आल्यावर पाऊस झाला. लोक विचारच करत नाही. पाणी जपूनच वापरलं पाहिजे. नळाला कॉक ठेवले पाहिजे, तेवढ्या प्रमाणातच भरलं पाहिजे. हांडा भरून दुसरीच्या वाट्यावर पाणी गेलं तरी तू का पाहते पाहिजे. तू काय अधिवेशन मांडलं का तो त्या नळावर? हा विनोद नाही. कपड्याला धुवायला पाणी लागते ना, आता तर धुताही नाहीत कपडे, आता काय बटनावच कपडे सगळे. एक, पाणी जपून वापरा. दोन, वीज जपून वापरा, ही काळाची गरज आहे. तीन, वाणी जपून वापरा. जपून वापरा वाणी. घरात जरा वयामानानं बोलत जा. बोला तुम्ही, तुम्हाला 50% आरक्षण, तुम्ही काही करू शकता. त्याच्याबद्दल तुम्हाला बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे. तुम्ही बोला, पण सासू सासऱ्यांना जरा वय पाहून बोलत जा. आता एक सांगतो, लक्ष्मी यायची वेळ आहे सायंकाळी, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. मी मरल ना महाराज, आपलं कीर्तन झालं, तो मोबाईल मध्ये घाम पडतो. आता काय बारीक बारीक हे मुद्दे काढायचे. महिना म्हणत तुम्ही सासू सासऱ्याला बोलू नका. बोलू नका. बोला तुम्ही, तुमच्या नवऱ्याला बोला. तुमचा आणि सासऱ्याचा कवडीचा संबंध नाही. काय राहिले तुम्हाला त्याला बोलायचा? तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या घेऊन आली, म्हणजे जागीदारी घेऊन आली. बरं, काय कोणती गोष्ट तुझ्या बापाने दिलेली टिकली ती सांग. कपाट घरात घालताना मोडलं, दिवाळीचा खेळा निघालेच होता, आणि सोफा सेट वाकेलच होता, तरी तू नाकानं कांदे सुलती. म्हणजे तू काय लई शहाणी आहे. सध्या एक पेपरला बातमी येते आपल्याकडे, पेपरला मीडियाला क्लिप येतात. अल्पवयीन मुलीला फसवले, अल्पवयीन मुलीला फसवले, अल्पवयीन मुलीला फसवले. काही काही वेळेस अशी बातमी टाकतात लोक, लग्नाचे आमिष दाखवून फसवले. आता हे वाचण्याच्या लायक आहे का मला सांगा? तुम्ही याच्यात सगळे दोष कोणाला देता? पोराला. शिक्षा कोणाला घ्यायची? पोराला. इज्जत कोणाची घालवता? पोराला. पोरीचा दोष नाही घ्यायचा. ती 15 वर्षाची टोणगी आहे, तिला कळत नाही का पोरे फसू राहिला आपल्याला? निर्लज्जासारखी घुशाल सांगा ती मायावर त्यानं अत्याचार केला, लग्नाला नाही मला थोबाड फोडून टाकलं पाहिजे पोरीचं. तुला अक्कल नाही. त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यानं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, तिच्या गाडीवर थोबाड बांधून हिंडाय गोड लागलं, आता भुक देतो. हा विनोद नाही महाराज. दोघांना नाही फटकावलं पाहिजे, एकालाच नाही. कळत नाही का पोरीला? समजत नाही का आपल्याला? त्या 10,000 त्याची तिची आई कुठं काशीला गेली का? तिच्या आईला समजत नाही का आपल्या पोरीच्या हातात 10,000चा मोबाईल आहे, पर्समध्ये 400-500 रुपये, मुलीच्या मोबाईलमध्ये 1000 रुपये बॅलन्स आहे, आपली पोरगी रविवारी शाळेत जाते. हा प्रकार काय आहे? तिची आई कुठं उलटली का? आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहित असतात. हे भामट्याचं सॉंग घेतात फक्त. ना बाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. कोणती कीर्तनात बसलेली बाई तू प्रेमात पडली तुला माहित नाही? कर बरं बॉटवर. माहित नाही मी सत्कार करतो तुला. जाऊ दे, आत्ताच पाकिट देतो तुला. कर बरं बॉटवर.
माहित नाही का तुला का आपली पोरगी 3-3 वेळा भांग पाडते, 1.5 तास आरशात पाहते, आपल्या पोरीच्या पर्समध्ये सगळं मेकअपचं मटेरियल आहे, आपली पोरगी 1.5 तास आरशात पाहते, 2-2 तास मोबाईलवर बोलते, मग तुझ्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला ना? पोरगी पळून गेले आई म्हणते मला अंदाज आलता, तू उलटली होती का कुठे? हा विनोद नाही महाराज, माणसं पॉझिटिव्ह पाहतात, दोन्ही बाजू पाहिलं पाहिजे. कान फाटीत त्या बरं 2-4 कशाला, आणि याला मुली जबाबदार आहेच ना. तुम्ही एकट्या पोराला कसं काय दोष देता? आणि तेव्हा जर पोरीने त्याच्या कानपट्टी ठेवून दिली असती तर कावळा शिवाय पोर तो पोऱ्या परत पोरीच्या नाही लागला नसता. तेव्हा थोबाड वाचायला गोड लागले. 15 दिवस झाले आपली पोरगी कॉलेजला जाते, तिचा पासच पंची नाही, ती काय भुयारातून निघते का वर्गात? हा विनोद नाही हो. तुम्हाला हे खरं सांगा, इंद्रिकर मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येईल. हा काय म्हणत मला आता जाऊ दे, आता तुम्ही मला हलकट म्हणा, बेशरम म्हणा, घोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडावर लावा, पण मी म्हणतोय सत्तेचे काय मत आहे तुम्ही? आज 10वीच्या पोराला तुम्ही 70ची पल्सर देता, पिढी बिघडायला कोण जबाबदार आहे? तुम्ही सरकारला शाळेला काय नाव ठेवता? तुम्हाला एकट्या मुलाला नाव ठेवायचं काय अधिकार आहे? तुम्ही एकट्या शाळेला नाव ठेवायचा अधिकार काय? एकटी पोरगी बिघडली आहे म्हणायचं तुम्हाला काय अधिकार आहे? याच्या मागे आईचा हात आहे का नाही? लबाड बोलायचं नाही आहे का नाही? हा असं सावळ. हा विनोद नाही ना. पोरं बिघडलं तुम्ही कशावरून पोरं 70,000ची पल्सर त्या टोन गेला, तो पोऱ्या 10वीला आहे, बाप ना आलाय का नाही? काय करील तो पोऱ्या? नाही गाडी दिली तर काय करील? काय तुम्ही घालवा ना डोकं 2 मिनिटं, काय करील बरं? गेला घरातून निघून काय फरक पडला? होईल परत थोडं लांबल, पण तुम्ही जर त्याला 70ची पल्सर आहे, 10चा त्याला मोबाईल आहे, 2-2.5 हजारचा पायात त्याच्या बुटे, तो काय हरिपाठ करी? वरून त्याला 100 खर्चायला बापान द्यायचे पेट्रोलला, या दरिद्रीनं 100 द्यायची, इथं लई खोलीची. हा उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याच तो पहिल्यापासून कसाची, तो त्याला मी 9वी पासून पाहते. आता ते पोर आला हरिपाठ करी, माझा ते मोटरसायकल चाललं, कुत्र्याला लात आणतं, त्याचा बाप पिसायला. आता ह्या उन्हातील ऊत आल्यामुळे आता वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. घरी नाही करते, यांना बाप नाही ना, मग 10व्या वाढदिवस यांची केक ठेवायचा चौकात, त्याच्यावर सामुदायिक लघवी करायची सगळ्यांनी त्या केकवर, आणि ती एकत्र करायची लघवीन केक, आणि एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटं आहे? याला तुम्ही पोरांना जबाबदार धरता का बापाला? बाबा, आणि तुम्ही सगळं टॉपरा कोणावर होता? चांगल्या 2-4 कानपट्टीत ठेवले, कुठं जाईल ते? आजपासून नियम करा बरं, 9 नंतर आपल्या घरात एंट्री नाही, स्ट्रिक्ट. शेजारचे म्हणले माणूस की नाही, तुला दत्तक घे, काय फरक पडला? 2 दिवस उपाशी मेल्यावर 3ऱ्या दिवशी ते 8:30लाच घरात येईल का नाही? बाबा, आपण उगाच लाड करीत राहिलो महाराज, आणि त्याचे परिणाम चांगले झाले का वाईट झाले? 40 मिनिटापूर्वी आपलं वाक्य होतं, तांबड्या पिशी नव्हत्या का? इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो. आणि पांढरे पिशी का वाढतात या कारणापासून आपण बाजूला गेलो. आहे का मापात? एक नाही तर काय म्हणतील, काही बरं होतं या जागेवर. एक व्यायाम राहिला नाही. 2 मसालेयुक्त पदार्थ. अटॅक, आता एज्युकेटेड लोकांनी नाही का, अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे, हा मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचा परिणाम आहे. अटॅक काय आहे? रोग आहे. आणि अटॅक कोणला येतो? एवढे बसलेत ना कीर्तनात, तुम्हाला सर्टिफिकेट देतो मी. आपलं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेलो, मोकळा होतो, मोकळा खळखळून हसतो. अटॅकच गेला. अटॅक झळकाट माणसाला येतो. दुसऱ्याच्या दारापुढं नवीन वा पाहिली
मिळालं बरं. मग बाकीचे म्हणले इनोवा पाहुण्याची होती ती आयला, पण मिळालं ना पाहुण्याची. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. गेलं आणि विनोद नाही. अटॅक काय येतो तर मानसिक संतुलन डॅमेज झालं. आता अटॅकला औषध समजा तुम्हाला, आपले औषधं पाळल्यानं कोणला कधीच रोग नाही. एक काल काय झालं आठवू नका, बस सोडून द्या तो मुद्दा. आता कॉलेजला असता आपल्याला पोरीनं धोका दिला, देऊ दे ना, स्वभाव आहे तिचा. पण तीन तुला एकट्यालाच नाही दिला. तिघा जणांनी फाशी घेतली, तू चौथा आहे. ते 3 भूत झाले, तू खै सोडशील, तू यालाय का? विनोद नाही. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आणि आज वाईट वागू नका. अटॅक येऊ शकत नाही. आता तुम्ही मी सगळे लहानपणी गरीब होतो. आपण गरीबाच्या घरात जन्माला आलो. आपण तेच आखीत बसायचं का? आपल्याला पाठी होती, तिला साठा नव्हता, कमराला पट्टी नव्हती, करगुट्याला लाकूड होतं, दप्तराची पिशवी काय खताची गोण होती, आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कौठ, बोर, चिचा. शाळा सुटली तर पळायचं कसं? एक हात दप्तराला, एक हात चिंडीला. अंडरपॅन्टचा नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पोत होता का नाही? जाऊ द्या महाराज, आपल्या घरात गरिबी होती, पण आई बापाच्या विचाराची श्रीमंती होती. आज आपले आई बाप जर श्रीमंत नसते तर आपण एम्ब्युलेशन मध्ये कामालाच नसतो. हे ध्यानात ठेवा. त्यांनी तेव्हा आपल्याला फटकवलंय, त्यांनी तेव्हा शिस्त लावली, त्याचं फळ आपण आज भोगतोय. आणि तेव्हा जर त्यांनी आपल्याकडे आपल्या पोरांसारखं दुर्लक्ष केलं असतं, आपण केलं तसं, संपला होता विषय. तुम्ही मी गाडी घेण्यात यशस्वी झालोय, बंगला बांधण्यात यशस्वी झालोय, पण चांगल्या मुलाचा बाप होण्यामध्ये आपण नापास झालोय. आपल्या बापानं गाडी घेतली नाही, घड्याळ घेतलं नाही, पण सुखी जागणाऱ्या पोराचा बाप होण्याचं भाग्य आपल्या बापाला लागलं. आजही आपल्या बापाने जरी वडील आपले गेले तर मुलाला मिळणारा पगार, त्याच्या कुटुंबातलं हसू पाहिलं, तो स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद देणार. अरे अडाणी बाप होता आपला, पण गुरुजीला सांगायचा मेला तरी चालेल, हाणायचा, शिकला पाहिजे. अहो भोळी आई असायची, भोळी आई गुरुजीला देव मानायची बिचारी, आणि डोक्यावर पाठी हांडा घेऊन पाण्याला चालली. गुरुजी जर पुढून आला ना, काय भाषा असायची आईची, काय भाषा असायची. भाऊ आम्हाला गरिबी गेले, पण माया पोरावती वेळ येऊ दे, मी तुझी भीट होणार नाही, कधीच त्याला अपुरं पडून द्यायला. तुला जेवढं हाणता येईल तेवढं हाण, पण माझं पोरग शिकलं पाहिजे. तेच सगळे अधिकारी आज ॲम्ब्युलेशन मध्ये येतात. आता तुमच्या छातीला जो कंपनीचा बिल आहे ना, हे सगळी आई बापाची पुण्य आहे. आता 1-2 सासऱ्यांच्या पुण्यावर असतील. मा एवढा माल सांभाळ, मी तुला कामाला लावतो. मग आता काय करा? नाही तुझी पागल सुद्धा सांभाळतो, जॉईंट कर. हा विनोद नाही मला, पण ही सगळी पुण्य कुणाची? आणि आपल्याला हेच करता आलं नाही. नेमकं तुम्हाला आणि मला सगळं करता आलं, पण मुलांवर संस्कार करता आले नाही. त्याच्यामुळे आपण सगळे नापास झालेली माणसं. जर चांगलं फटकावलं ना, पोरग काहीच करत नाही. एक अटॅक त्याच्यामुळे येतो, बोलत नाहीत माणसं. संकट आलं तर बोल. या मोबाईल मुळे बोला ना कोणी, लगविला गेला मोबाईल आला, त्यांनी चेन सुद्धा खोलली नाही, अख्ख्या बुटात पाणी गेलं खाली. वर्गात झोळीमध्ये रडत होत. आता त्याची झोप झाली म्हणून त्याला भूक लागली. झोळीतल्या पोराला झोप झाली म्हणजे भूक लागली. ते झोळीतलंही बोंबलायचं, त्याला लागली भूक. त्या बाईनं काय केलं, झोळीतून काढलं आणि फरशी उठवलं, गॅस जवळ गेली, दूध तापवलं, ताटात थंड केलं, बाटलीत ओतलं, बुज बसवलं. आता पोराच्या तोंडात दूध द्यावं का नाही, ती थोर आली, खाली हात केला, पोर फरशीवर, पोर पाहतही वाटली. तिला वर फोन आला, कुत्रीचं पिलो अगं दूध पळून गेलं, तिचं पोर पाहतच राहिलं.
अरे काय माणसं आहेत का काय त्या मोबाईलचा नाद लागलाय भिकार काय पागल झाली काही लोक एकटेच बसत एड्या बाबडी मुरी झोपत नाही एखादा निम्या रात्री गोधडी फाडली टाळा गोधडी फाडली त्याचं बाप्पा नाही यानं काल खाट मोडली ना आज गोधडी फाडली याला काय आणि काय बोलत असतं मोबाईल बरं बोलायच्या पद्धती कुठून आणल्या हॅलो कुठे पहिला प्रश्न हॅलो कुठे नदीवर जळतोय येतो हॅलो कुठे नदीवर जळतोय येतो झोपला का जेवला का पाल थाय का होता नाही काय गोकांडी घ्यायचा तुला घेऊन ठेवून फोन बरं बोलायच्या पद्धती इतक्या भिकार आल्यात हॅलो आता नाही बोलत समोरचा कट करून टाकायला काय हरकत आहे हॅलो तू का कर ना तो हॅलो 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 आता इकडेच लाव मग आता कुठे रेंज राहील अंगातली ताकद जपून वापरा इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करायची नाही आट्याकला दुसरा औषध सांगतो भांडणाचा मुद्दा आला ना माघार घ्या विषय संपला माघार घ्या जय नाही माघारीमध्ये जय नाही नवरा बायकोचं भांडण झालं ना आता होणारच फक्त 2-3 मिनिटं तिच्यात पाहत राहायचं बोलायचं नाही तिचा दम पुरा होऊ द्या तेव्हा एक 5-10 मिनिटं त्या बाप भुकायची पण ती काय पिसाळी विसाळी नाही यांना तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली मी जजमेंट पाळायचं महाराज जजमेंट तुम्ही इंद्रिकर मंत्र शिकत जा आपले मंत्र म्हणल्यावर भ्यावच नाही तुम्हाला जर कामाला लवकर जायचं असेल ना घरात सकाळी लवकर आणि बायको तर काही लवकर चहा करीत नाही ती पोरांचा आवडती ना तुम्हाला आयडिया सांगतो फक्त एकच वाक्य बोलायचं घरात फक्त तिला ऐकू गेलं पाहिजे आणि एकदाच बोलायचं काल आलता तो भावाचा फोन पुन्हा बोलायचं नाही पुन्हा बोललं मी आलाच 3 मिनिटात जा जजमेंट राहत संध्याकाळी आपल्याला वाटलं ना आज चांगलं जेवावं तर बायकोन जेवायला वाढलं ना आता 2 भाज्या जनरली असतात ओली सुकी सहज म्हणायचं अगं इतक्या भाज्या कशाला केल्या 2-3 मिनिटात भज्याचा वास येतो नाही 5 मिनिटात भजी टाकली सुद्धा जजमेंट राहते आता एवढे लोक आपण दिवाळीला बहिणी लुगडे घेतो मी तुम्ही सगळे याच्यातले किती लोक असे बायकोला न विचारता बहिणी लुगडे घेतात ते बोटवर करा बरं नाही बोट मोडलं तुझ्या घरी गेलं तुम्हाला आयडिया सांगतो बहिणीला साडी आणायची 1500ची आणि चिठ्ठी लावायची 500ची प्राइस चिटकायचं लेबल 500चं आणायची 1500ची ठेवते तिथे पुढं डोळे वासू वासू पाहते ती इतकी भारी इतकी भारी इतकी अगं 300लाच होती मला आवडली म्हणून 500ला घेतली मग ती आपल्या पुढची ती म्हणजे असं करते ही मला ठेवते कपाटातली तिला देते आपण जागेचा कलर जातो इकडं चलो हे बायको प्रियशी या गोष्टी काही एवढ्या विद्वान नसतात आता ही प्रियशी काही पोरांच्या डोक्यात वा माझ्यावरती लई प्रेम करते येणार तू दे पैसे द्यायचे बंद कर तुझ्या मौतीला नाही येणार कोणत्याही प्रियकरण सांगा बरं आता माझ्या पुढे इथं 2-3 प्रियकर बसले मला नाही सांगायला वाटत मी असं नजरेने सांगणार हे बाई सीमेला आहे तू इंग्लिश मिडियमला आहे तू हा लगेच सांग तेव्हा ते मराठी मिडियमला आहे लगेच सांगणार हे बाई सीमेला आहे मग हे बाई मराठी मिडियमला आहे एका मिनिटात इंग्लिश मिडियमला आहे हा एका मिनिटात मी भविष्य सुद्धा सांगणार माणसाचं पण ते उगाच कुठं हे बाई तर 2-3 दिवशी येणार आहेत एका मिनिटात सांगणार इथं 2-3 90 वाले एका मिनिटात सांगा हे बाई इथं 2-3 मायाने भावाची पोरगी सून करेल लबाड बोलायचं नाही
मी असं नजरेनं सांगणार इथं 2-3 पोरी बापाला धोका देण्याच्या विचारात एका मिनिटात सांगणार ते उगाच आपल्याला हेच उरकानं नाही तर भविष्य सांगितलं त्या मामाला एकच पोरगी आहे ना तेव्हा त्याच्या मामाला पोरगी नाही ना तेव्हा याच्या मामाला एकच हायच काही सांगू तेव्हा त्याच्या मामाला मुलगी नाही मग आहे नाहीये मग तेव्हा याच्या मामाचं लग्न झालं नाही लग्न नाही झालं मामा लग्न नाही झालं मामा कोणा काही विनोदाचा भाग सोडा हे मुद्दे काढायची अंगातली ताकद जपून वापरा मारामाऱ्यान दंगली करायचे दिवस राहिले नाही कायदा कडक झालाय महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 15 वर्षामध्ये नंबर 1चं काम करते आणि 80% जनता पोलीस खात्यानं जागेवर आली महाराज रात्रीच्या पेट्रोलिंगमुळं 60% जनता सुखी झाली पेट्रोलिंग हा मुद्दा नव्हता तेव्हा ATM फुटणं पंप लुटणं या गोष्टी काय व्हायचं पोरांना पैसे खर्चायची लागली सवय आणि कमी पडले घरातून मिळाले नाही का त्यांनी ह्या मार्गाचा अवलंब करायचा चोऱ्या करायच्या पण पेट्रोलिंग रात्री निघाल्यामुळं आणि पोलीस पहाटे 3-3 वाजेपर्यंत फिरत असल्यामुळं 70% काम जवळजवळ महाराष्ट्रातल्या पोलीस खात्यानं जनता जागेवर तुम्ही भांडणं तंड करू नका काय राहिलं नाही आता दंगली करणं मोर्चे काढणं हे दिवस राहिले नाही आता 100% जनता CC कॅमेरा येते जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू संपला तुझा विषय 3 महिने जामीन नाही भाऊ आता आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही तुम्ही माझा टेलपणा करू नका अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा लक्ष्मी चंचल आहे कशातही पैसे घालण्यात काय मजा आणि लोकांनी मानावं म्हणून पैसा घालू नका गरजेत पैसा घाला गरजेत घाला मुलगी मेडिकल लाईन तुमची 3 लाख खर्च करा ना कोण नको म्हणतो तुम्हाला मुलगा जर PSI होतोय ना करा ना 2 लाख खर्च मुलगी जर तहसीलदार होत असेल करा ना तुम्ही मूर्खासारखे लग्नपत्रिकाच 22,000 छापी तुम्ही तू पागल आहे का बरं आता सगळ्यांका मोबाईल आहे काय लग्नपत्रिका छापायची गरज आहे एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळ ना तुझ्या घरी का तमाशा आहे हा विनोद नाही ना हा आपली मुलगी चॅम्पियन झाली तिचा आहार वाढवणं गरजेचं आहे ना मी तिला काजू बदाम चाल ना काय हरकत आहे का काय हरकत आहे का आपली मुलगी 12वीला चॅम्पियन झाली काय हरकत आहे पैशाचे पैसे घालले पैसे मुलगी चांगली बनवा मुलगा चांगला बनवा एक दिवस आपलं नाव काढेल ते दिलं सोडून उभ्यानं जेवण हलकट नाही ते वराड नालायक ताटली हातात घेतो भात कान फाटून आणि काही नवीन आणायचं चांगले गोल गुलाबजांबू होते गुलाबजांबूच लांबकोळा केला लोकांनी काय तुझ्या बापाचं गेलतं का काय होतं ना गोल चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते मारली झक राजा राणी राजा एवढा आणि राणी येऊ राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली का अक्षरशः इथे जे वेस्टेज ऑफ मनी काय मध्ये तुमचं हा पैशाचा नाश आहे चांगल्या ठिकाणी घाला पैसा मुलगा चॅम्पियन करा मुलगी तहसीलदार करा मुलगी कलेक्टर करा पैसे घालवा ना ते दिले सोडून आता लग्नात एक फाजील पद्धत आणली मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार ती गेटच केलंय त्याला